जय श्री कृष्ण बालमित्रांनो. काल आपण बघितलं की पहिलं लव्ह लेटर हे रुक्मिणीने कृष्णाला लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग ते द्वारकेला आले. सुवर्णाची द्वारका, समुद्राच्या बेटावर बसवलेली अशी ही सुंदर द्वारका आणि तिथे मग नवीन रुक्मिणीचं खूप स्वागत झालं आणि त्यांचा थाटामाटात विवाह झाला. तर असा विवाह संपन्न झाल्यानंतर रुक्मिणीला असं वाटत होतं की आता आपलं इथे कसं होईल. ही प्रत्येक नववधूच्या मनामध्ये शंका असते. ज्येष्ठ यादवांच्या लाडक्या पदाचं त्यांची नवपरिणीता. आणि आतापर्यंत आपण बघितलं की कृष्ण बोलत होता, पण आजपासून रुक्मिणी तिचं मनोगत व्यक्त करते आहे आणि अशी ही रुक्मिणीची सुरुवात झालेली आहे. तर रुक्मिणी सांगते की आज जेव्हा ती आपल्या पुत्र प्रद्युम्न याची नववधू म्हणजे रुक्मवती तिच्यासह औक्षण स्वागत करून ती परतते आणि मग तिला सगळं तिचं आठवतं. तर आमचा ज्येष्ठ पुत्र प्रद्युम्न साक्षात मदनाचाच अवतार, अति सुंदर, पिळदार, दिप्पाड रुक्मवती तर माझी भाचीच म्हणजे तिच्या भावाचीच मुलगी सून म्हणून श्रींनीच. आणि आतापर्यंत आपण श्रीकृष्ण म्हणत होतो, पण आता रुक्मिणी कृष्णाला काय वदवते, तर कृष्ण नाही म्हणत तर ती श्री म्हणते, श्री. तर अशी ही रुक्मिणी सांगते आहे की सून रुक्मवती तर माझी भाचीच, आमच्या रुक्मिदादाची कन्या व आता तर सून झाली आहे. हा सर्व मेळ जमवून आणला तो अर्थातच श्रींनी म्हणजेच कृष्णाने. आजवर मी एकांगीच ऐकत आले की मीच काय ती एकटी परमसौंदर्यवती आहे म्हणून, पण यादवाच्या या प्रथम सुनेला रुक्मावतीला बघताना माझा पार भ्रमनिराश झाला. नावासारखीच आहे ती रुक्मवती, सोन्याची लढच, अतिशय सुंदर. पूर्वीच्या शुद्धांशद्वारात रुक्मवतीला व प्रद्युम्नाला सोबत घेऊन आलेले श्री सेनेसह उभे ठाकले तेव्हा मी त्या तिघांकडे पाहणार कोण नुसती बघतच राहिले. किती आकर्षक दिसत होते ते यादव कुळाचं त्रिदळी बिल्वदल. म्हणजे कोण कोण, तर प्रद्युम्न, रुक्मवत म्हणजे त्याची पत्नी आणि कृष्ण हे त्रिदल. तर ही अशी पार्वती सांगते की कौंडिण्यपुरात माझं आणि रुक्मिदादाचं कधीच काही पटलं नाही, पण दादापेक्षा धाकटे तिला किती भाऊ होते, 6 भाऊ होते. रुक्मभाऊ, रुक्मकेश, रुक्ममाली सर्वात धाकटी मी म्हणजे दादाशिव. बाकीचे चौघही माझं एकुलते एक लहान भगिनी म्हणूनच असेल कदाचित. आणि मग नंतर या सगळ्यांच्या भाऊ आणि एकच तिला काका होते. त्या काकाचं नाव होतं आकृती काका आणि ते काय गारुड विद्येत तरबेज होते. म्हणजे गारुड विद्या म्हणजे जर साप चावला, किती विषारी साप चावला, पण मंत्रोच्चाराने तो उतरली जाईल अशी ही गारुड विद्या तिच्या काकांना येत होती. आणि मग ती पुढे म्हणते की विवाह करायचा तो गवळ्याशीच असं तिने श्री म्हणजे कृष्णासोबतच तिने केला. आणि याला तिच्या भावांचा खूप विरोध होता, कारण की ययातिराजापासून ते शापित होतं. एक क्षत्रिय नाही, गवळी आहे म्हणून तिच्या भावाला कृष्णाला रुक्मिणी द्यायची नव्हती, शिशुपालला द्यायची होती आणि म्हणून तो विरोध होता. पण हिने नुसतं ब्राह्मणाच्या मुखातून वर्णन ऐकलं होतं कृष्णाचं आणि ते वर्णन ऐकून पाहिलं सुद्धा नव्हतं. आणि वर्णन ऐकून तिने सांगितलं की मी विवाह करेन तर कृष्णाशीच. आणि मग अशी तिच्या आईनेच फक्त तिला साथ दिली होती आणि कृष्णाला तिने लव्ह लेटर सांगितलं होतं की तुम्ही फक्त माझं हरण करा, म्हणजे कारण मी तुमच्याशिवाय मी राहू शकत नाही. आणि मग जेव्हा ती
द्वारकेला सुवर्णाच्या द्वारकेला आली तेव्हा तिला असं वाटलं की आता इथे कसं होईल माझं. पण श्रीच्या माता देवकी देवी माझ्यासाठी सदैव थोरल्या माताच झाल्या. युवरात मी रेवती देवी नाही, मी पहिल्याच भेटीत सहज म्हणून गेले ताई, आणि त्यांनी तेवढ्या सहजपणे धाकटी म्हणत मला कुशीत घेतलं. मग आपोआपच रवणी माता माझ्यासाठी धाकल्या माता झाल्या, माताच झाल्या. गुरु सांदीपनीच्या पत्नी ना मी गुरुमाता म्हणू लागले. म्हणजे असे त्यांचे नाते खूप सुंदर होते. आणि मग जेव्हा रुक्मिणी सांगते की माझा जेव्हा पहिला बाळ झालं, म्हणजे प्रद्युम्न झाला 1 वर्षात, विवाहानंतर पहिलंच वर्ष तर हा म्हणता उडून गेलं, समुद्र वाऱ्यासारखं मागे ठेवून गेलं. रंगीबिरंगी अनेक आठवणी, काही खारटसुद्धा. आता खारटसुद्धा ही आठवण कोणती आहे तर ती आपण बघणार आहोत. प्रद्युम्नाच्या जन्माच्या वेळी आठवण तर एवढी खारट आहे की त्या आठवणीनंही समुद्र जलानं चूळ भरण्यासारखं वाटतं, अगदी आजही. तेव्हा मी राणी कक्षाच्या दीपावर राहत होते. माझं प्रशस्त सुवर्णी वाड्यात जो पोटात असतानाच मी आणि श्रीनी एकांतात ठरविलं होतं की याचं नाव प्रद्युम्नच ठेवायचं, पुत्रच होणार, आणि तोही मदनासारखा अनुपम सुंदर असा माझ्यापेक्षा श्रींनाच ठाम विश्वास होता. प्रद्युम्नाच्या वेळी मला लागलेले डोळे फारच चमत्कारिक होते. मला एकसारखं वाटे की सततची समुद्रगाज एकत्र राहण्यापेक्षा दूर दूर कुठेतरी निर्भीड अरण्यात जाऊन राहावं. एकांती निवांत तो कल्पनेतला एकांते काही मला धडपणे मिळत नसे. लगेच गर्भभरीत मन मोठमोठ्यानं वाजणारी वाद्ये एकाला आसावून जाई. अचानक चमत्कारिक ढगळ आसुरी वेश अंगावर धारण करावेत असेच वाटे. आणि मग हा श्रीपेक्षा दादांनाच त्याचं जास्त कौतुक होते. एवढा मोठा गदा युद्ध बघणाऱ्याला धाकच वाटावा, पण का कुणास ठाऊक त्यांचं बोलणं ऐकताना मला थोडं हसूच येईल. निकरानं कौशल्यानं मी ते रोधून धरे. युवराजांना मी म्हणे, मीही चांगलीच ओळखते त्यांना. आणि असे तो प्रद्युम्नाच्या जन्माचा दिवस, आणि होय, तो स्वतःच मी विसरून म्हटल्यानं आजही विसरू शकत नाही. प्रद्युम्नाचा जन्म झाला ऐन मध्यरात्री. माझ्या सुतिका कक्षाच्या बाहेर तर झाडून सारे निवडत ज्येष्ठ आणि तरुण यादव कुतूहलानं दाटले होते. हिंच्या प्रथम पुत्राची त्यांना अचूक जन्मवेळ उचलायची होती. वेगवेगळ्या सुवर्णी जल संपन्न गंगाळात त्यासाठी वेगवेगळी सुवर्णी घटिका पात्र सोडली होती. निष्णांत पुरोहित आणि जातक तज्ज्ञ गर्गमुनींच्या दृष्टीखाली दक्षतेने बसले होते. समय पावलांनी ऐन मध्यरात्रीच्या ठोक्याला समय तबकावर सशक्त टोल दिले आणि बाळाचा जन्म झाला. दीप द्वारकेवर ऐन मध्यरात्री टळटळीत दिवस उजाडला. द्वारकेच्या कोटावर 4 महाद्वाराच्या असंख्य उपद्वारावर अशी विटभर जागा उरली. आणि पूर्वीच्या काळी लगेच सगळेचे सगळे बाळाला बघत नव्हते, तर 5-6 दिवस तर बाळाला फक्त आईच बघायची, कोणीच बघत नव्हते. आणि सगळे बाहेर उभे होते. बाळाची 5वी आली. गेले 5 दिवस यादवांची राजनगरी द्वारका अहोरात्र अखंड आनंदात अशी डुबून निघाली होती. 5वीची रात्र उतरली. उद्या बाळ जन्माचा 6वा दिवस होता. त्रिकाल संचारी सटवाई आपल्या गुप्त पावलांनी येऊन उद्या बाळ यादवांच्या ललाटी त्याचं भाकीत रेखून जाणार होती. केवळ तिलाच माहीत असलेलं 6वा दिवस उजाडला कसला? काळ रात्र घेऊनच आला तो. कारण त्या दिवशीच ते बाळ कोणी हरवलं, म्हणजे घेऊन गेलं हे कळलंच नाही. पाडण्यात कुठे दिसतच नाही. वाचवा, मला वाचवा असं पीठवळून ओरडत आक्रोशात वक्ष पिटत माझ्या पंचकाजवळ आली. कोण? तर ती दासी. तिच्या थरारक आक्रोशानं मी दचकून जागे झाले. गेले 5 दिवस निद्रा नसल्यानं मी तिच्यावर ओरडले. काय झालं वेत्रे? आभाळ फाटलं की काय? ती एवढी ओरड. फाटलंच देवी. बाळ यादव कुठे दिसतच नाही. पाळण्यात आता कसं म्हणून होणार माझं युवराजासमोर? बलरामदादाच्या भयानं मी अंगभर थरथर कापू लागले.
ती दासी म्हणाली. आणि माते अंबिके इडे असा ठाऊपुडत धाडकन कोसळून मी मूर्छितच झाले. हा म्हणता मी हृदयभेदी कटू वार्ता यादवांच्या राजमंडळात आणि उभ्या द्वारकेत वाऱ्यासारखी पसरली. 5 दिवस आनंद विभोर असलेलं राजनगर क्षणात खाडकन काळवडून गेलं. कधी नव्हे तो सुधर्मा राजसभेच्या ध्वज दंडावरील भव्य गरुड ध्वजा आज सकाळीच अर्ध्यावर खाली घेण्यात आली. यादवांच्या झुटीच्या झुटी राणी कक्षाच्या दीपावर माझ्या साठवण्यासाठी फुटू लागल्या. अमात्य दोन्ही सेनापती त्यांना परस्पर निवारू लागले. तर असा हा प्रद्युम्न जन्म झाला आणि 6व्या दिवशीच त्याचं हरण करण्यात आलं. आणि त्याला मग सगळीकडे शोधण्यासाठी सगळे लोक गेले. पण श्रींच्या मुखातून आलेल्या त्या अमृत बोलावर मी दृढ विश्वास ठेवला असं त्याला नेभरानं सावरलं. या काळात दादांचे निषठा म्हणजे रेवती आणि बलरामाला निषठा व उल्मुख हे लांगवी आणि पुलके पुत्र माझ्या अधिक जवळ आले. त्याच्या माझ्या सोबती आसपास नुसत्या वावरण्यामुळे मला खूप सांत्वना मिळाली. त्यांना माझ्या कक्षात सदैव पाठविण्याची कल्पना ही श्रींचीच. हळूहळू प्रथम पुत्राच्या अपहरणाचं दुःख मी बाजूला सारलं. द्वारकाधीशांनीही तेच केलं. अशा कुठल्याही वेदनेवर काळ हीच औषधी मात्र असते हे खरं. वरवर तरी द्वारकाकर अपरही बाळ यादवाला विसरून गेले. मी नव्हते विसरू शकत. काही झालं तरी मी माता होते त्याची. प्रथम पुत्र होता माझा. त्याला मनभर बुद्ध्याशी घेणं नीट पाजणे झालं नव्हतं. त्याच्या जन्मदात्या श्रीनी तर त्याला एकदाही डोळाभर नीट बघितलंही नव्हतं. मी सतत विचार करीत राही. कुणीही केलं असावं त्याचं अपहरण. कशासाठी विचार करून करून मस्तकीचे टाके उसळणीला येत. मग थकून शांत होऊन मी मंचकावर नुसतीच पडून राही. तरीही बाळाचा विचार गुंग्यासारखा माझा पाठपुरावा करीतच राही. मन पोखरत राही. तसे यादव हार खाणारे कधीच नव्हते. मगच सम्राट जरासंधाशी 17-18 शौर्य धैर्यानं लढून ते इथं द्वारकेत आले होते. शून्यातून अपार परिश्रमाने त्यांनी ही रम्य नगरी उठवली होती. हरवल्या बाळाचा कसून शोध घेण्यासाठी यादवांनी कमर कसली. बाळाच्या अपहरणानंतर 6 महिन्यातच द्वारकेत एक अघटित घडलं. त्याचं असं झालं ते आपण पुढची गोष्ट पुढच्या गोष्टीमध्ये बघूया. असं हे अपहरण झालेलं या भागामध्ये आणि पुढच्या भागात अघटित काय झालं ते आपण बघू. जय श्री कृष्ण.